तुम्ही काळजी करू नका. हे सगळं अगदी आत्ताच होतंय म्हणून थोडा वेळ गेला तर कदाचित. नाही नाही सागर, तुझी आई तर तयारच नाहीये. आता मा ही सागर, आयुष्यात खूप चुका केल्या, पण एक चूक मात्र कधीच नाही केली. ऑफकोर्स ही गोष्ट सोडून, पण मानच्या शब्दाबाहेर आम्ही कधीच नाही केलं. त्यामुळे उद्याच विदुलाला आम्ही हॉस्टेलमध्ये. बाबा, मेघनाताई, मेघनाताई, मेघनाताई. अरे काय झालं? असं हाका का मारतोस? मेघना तू ते आले. कोण? सागर बाबा, पद्माकर दादा आणि 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 ती पोरगी. कोण पोरगी? पद्माकर दादा आणि ती बाई आहे ना, त्यांची पोरगी. खरंच? सागर बाबा त्या पोरीला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. नाथाई, आणखीन कोणाकोणाला कळलंय? माना कळलं? मला नाही वाटत कळलं. शालिनी वहिनी त्या तर तिथेच होत्या ना. नाथा, आता या मुलीमुळे या घरात काय काय घडणार आहे ते का परमेश्वरालाच ठाऊक. पण ताई, या पोरीला घरात आणायला नको होतं. भाऊजीने निदान शालिनी वहिनींचा तरी विचार करायला हवा होता, नाही? काय करणार आता? आता या मुलीच्या या घरात येण्यामुळे आपल्या या घरात काय काय घडत जात आहे ते बघत जा. अश्रुपात, मान अपमान, माणुसकीच्या गप्पा वगैरे वगैरे. तेव्हा आता तू मात्र काळजी करू नका. माझे डोळे आणि कान उघडे. कानाने जे ऐकणार, डोळ्याने जे पाहणार ते तुम्हाला येऊन सांगणार. गुड. एवढं सांगायला आलो होतो. आता जाऊ. पद्माकर भाऊजींची मुलगी का? किती छान. काय फ्रेंड, अशी का बसलीस इकडे एकटी? चल, मी तुला माझ्या आजीशी ओळख करून देतो. चल चल चल. आजी, बोला. विदुला.
पळाला. हो अगं त्यांनी तोंडच दाखवलं नाही ऑफिस मध्ये. म्हणे तो ट्रान्सफर घेऊन पळून गेला. बरं झालं ग बाई, बरी खोड मोडली मेल्याची. खरंच आय एम सो हॅपी. खरंच सुटले ग मी. काय चाललंय काय तुमचं? पप्पा माझा बॉस पळाला. बॉस पळाला आणि आनंद उत्सव कसला साजरा करताय? काय काय तुम्ही दोघी जण लपवताय काय माझ्यापासून? काय काय? अरे गोवर्धन, मुद्दाम लपवण्यासारखं असं काही नाहीये. पण आपण काही सांगितलं नाही तुम्हाला. काय झालं मग ते? हा पप्पा त्या दिवशी ऑफिस मध्ये काय झालं माहितीये? बॉसनी मला एक इम्पॉर्टंट प्रोजेक्ट करायला दिलं होतं. मला म्हणाले किती हरामखोर. आणि अचानक तिकडे सागर आला. त्याने बॉसला चांगलाच धडा शिकवला. मला वाचवलं. पप्पा त्या दिवशी ना केवळ सागरमुळे वाचले. त्याचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. पण मग ते दर वेळेला सागर तुला मदत करायला येणार नाहीये. पण पप्पा सागर मला म्हणाला मी एकटी नाहीये. तो नेहमीच मला मदत करेल. अगं तू त्याचा सांगूलपणा आहे. पण असा प्रसंग परत ओढवता कामा नये. स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला शिक. कळतं मी काय म्हणतोय ते? आई, माझं जरा ऐकशील का तू? बोल. मी बाबांशी बोलले. गौरी, तुला एक सांगू, मी आता माझे सगळे हट्ट बाजूला ठेवलेत. बाबांनी एकदा जरी मला बोलवलं ना तरी मी लगेच परत येईन. बाबांनी का सांगायला हवंय तुला? तू ये ना. नाही गौरी, तेवढा एकच हट्ट आहे ग माझा, आणि तो पूर्ण व्हायलाच पाहिजे. स्वतःचे इगोज बाजूला ठेवून तू या सगळ्या गोष्टींकडे कधी लक्ष देणार आहेस कुणास ठाऊक. अण्णा, हीच गोष्ट होती ना जी तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवत होता. हे पहा शालिनीताई, तुम्ही मला माफ करा अण्णा, पण मला आता काही ऐकायचं नाहीये. मला फक्त एक आशीर्वाद द्या. बोला. या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य मला द्या. ईश्वर तुम्हाला ते धैर्य देईलच शालिनीताई. फक्त चुकून तुमच्या हातून एखादं फूल चुरगळलं जाणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या. मी कदाचित चुकतही असेन अण्णा. नाही, चुकत कुणीच नसतं शालिनीताई. आपण सगळेच त्या विधात्याच्या हातच्या बाहुल्या आहोत. पण अण्णा, शक्तीला स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवा. तिच्या आहारी जाऊ नका. अण्णा, मला हे सगळं संपवायचंय. अहो, जे आपलं नाहीच आहे ते संपवण्याच्या गोष्टी तुम्ही कशा काय करू शकता? अहो, ईश्वरानं स्वतःच्या विरंगुळ्यासाठी निर्माण केलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचा तुम्ही विचार करू नका. मी अतिशय सामान्य स्त्री आहे आणि आता मी सामान्यासारखीच वागणार आहे. सगळंच स्वाभाविक आहे शालिनीताई. फक्त स्वतःचा स्वतःशी गोंधळ होऊ देऊ नका, इतकंच.
जो जे वांछील तो ते लाहो. काय काय झालं? अशी इथे एकटीच का बसलीयस? भूक लागली? काही खायला आणू? असं करून कसं चालेल बी तुला? काहीतरी खायला हवं ना, नाहीतर तू आजारी पडशील. आणि माझी फ्रेंड आजारी पडलेली मला नाही चालणार. थोड्या वेळाने खाईल. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. हे घर डॅडींचं आहे. हे घर तुझंही आहे. हो. पण असं कसं? कारण विदुला, मी तुझ्या डॅडींचा मुलगा आहे. हे बघ, असं असतं विदुला की तू लहानपणी गोष्टी ऐकायचीस ना, राजा राणीच्या. त्यात असायचं ना, एक राजा असतो आणि त्याच्या 2 राण्या असतात, एक आवडती आणि एक नावडती. हो, ध्रुव बाळाच्या गोष्टीत पण असंच आहे. आवडत्या राणीचा एक मुलगा आणि नावडत्या राणीचा ध्रुव बाळ. अगदी बरोबर. विदुला, आपलंही काही तसंच आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी सारख्या नसतील, पण तू एकच लक्षात ठेव, आपल्या दोघांचेही डॅडी एक आहे. म्हणजे मी माझ्या आईचा मुलगा आणि तू तुझ्या मम्माची मुलगी. मग मी तुला दादा म्हटलं तर तुला चालेल?
नाथा फारच शाऊट करतात बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्टला काय आज? पोहे. एक काय रे रोज रोज पोहे? आता काय करणार राकेश बाबा, ती धाकटी पाहुणे ना आपल्या घरात आलेली, ती काही खात नव्हती, काही पीत नव्हती. शेवटी जीवाने तिला मस्का मारून मारून विचारलं, बाई तू काय खाणार? ती म्हणली पोहे. कळली, तुझ्या पोह्यांची स्टोरी कळली. काय रे, पण ही लहान पाहुणी कोण आहे? अरे सागर बाबांची धाकटी बहीण. नाथा, डोकं फिरलंय का तुझं? शपथ आई शपथ. अहो ही उज्ज्वला म्हणजे सागर बाबांची धाकटी बहीण आहे. म्हणजे आपले पद्माकर दादा आहे ना, त्यांच्या त्या बाई नाही का? नाथा, त्यांची मुलगी आहे ही. मी काय करू? पण सागर तिला आपल्या घरात का घेऊन आलाय? हा, बोलू का? त्या बाई आहे ना, पद्माकर दादाच्या त्या बाई, त्या काराची. इट्स रिअली व्हेरी सॅड यार. हे सगळंच खूप भयंकर आणि विचित्र आहे. पण सागर त्या मुलीला इथे आपल्या घरात राहायला घेऊन आलाय. असं वाटतंय तरी खरं. आजीनी परमिशन दिली त्याला? मग ही नवीन आता आजीच्या गळ्यात पडली ना, आजी विरघळली. जा तू. हॅलो. हॅलो मुक्ता, हाय सागर, बोल. काही महत्वाचं काम करतेस का? काही नाही, अभ्यास करते. तुला जरा भेटायचं होतं. अरे काय सागर, परवानगी कसली मागतोयस? काही प्रॉब्लेम आहे का? एक असेल तर सांगू. मुक्ता, मला खूप कोंडल्यासारखं झालंय. इथे एवढं काही घडतंय, पण इथे कुणाशी बोलायची सोयच नाहीये. हे बघ सागर, डोंट वरी, तू इकडे ये, आपण बोलूया. या. ओके, नक्की ये, मी वाट बघते. बाय.